नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. कळव्यातील मैदानाबाबत केलेल्या आव्हाडांच्या आरोपाला आनंद परांजपे व नजीब मुल्ला यांनी आज पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिले. यावेळी आनंद परांजपे व नजीब मुल्ला यांनी कळवा खारभूमी मैदानावरील आव्हाडांच्या दादागिरीचा भांडाफोड करत आव्हाडांवर त्यांनी सडकून टीका केली. कळवा येथील जे खारलँडचं ग्राउंड आहे, या ग्राउंडची मालकी जिल्हा परिषद, पाटबंधारे खातं आणि क्रीडा विभाग अशी संयुक्तिक त्या तिन्ही विभागांची मालकी त्या ग्राउंडवर आहे. गेल्या 7-8 वर्षापासून ते ग्राउंड आपली वैयक्तिक जागीर आहे अशा प्रकारचा वापर त्या ग्राउंडचा डॉक्टर जितेंद्र आव्हाड व त्यांचे सहकारी करत होते. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगतो की ज्या वेळेला आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं होम मिनिस्टरचा कार्यक्रम त्या ग्राउंडवर करायचा होता, त्याची लेखी परवानगी आम्ही तहसीलदार साहेबांकडे मागितली आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून म्हणजे पाटबंधारे खात्याची परवानगी, जिल्हा परिषदची परवानगी, क्रीडा विभागाची परवानगी ही सगळी घेतल्यानंतर जवळजवळ 34,000 रुपये 2 दिवसाचं शुल्क त्या ग्राउंडवर भरल्यानंतर देखील ज्यावेळेला त्या ग्राउंडवर कामाची सुरुवात करण्यासाठी मी स्वतः तिथे गेलो त्यावेळेला डॉक्टर जितेंद्र आव्हाडांच्या गुंडांकडनं मला अडवण्यात आलं आणि मी सांगितलं की मला जर आत येऊन दिलं नाही तर मी पोलीस स्टेशनला लगेच फोन करतो. त्यावेळेला त्यांची पांगापांग सुरू झाली. म्हणजे ते ग्राउंड आपली मालकी आहे, आपली जहागीर आहे अशा पद्धतीने वापरण्यात येत होतं. गेले 7 ते 8 वर्षामध्ये कुठल्याच राजकीय पक्षाला तिथे कुठला कार्यक्रम करून द्यायचा नाही, कुठल्याच संस्थेला तिथे कुठला कार्यक्रम करून द्यायचा नाही आणि आपण मात्र क्रिकेटच्या नावावर लाखो रुपये तिथे कमवायचं, क्रिकेटच्या नावावर कळव्यातील तरुण मुलांचं भवितव्य खराब होईल अशा प्रकारचं भावनिक आव्हान करायचं. खरं तर ती जागा ही शासनाची आहे. शासनामध्ये शुल्क भरून कोणीही ती जागा वापरू शकतं, पण ज्यांना ती जागा फुकट वापरायची सवय झाली, कोणाला ती वापरूनच द्यायची नाही, अशा प्रकारचा आता खोटा आरोप डॉक्टर जितेंद्र आव्हाड करत आहेत. क्रिकेट तिथे बंद व्हावं अशा प्रकारची राष्ट्रवादीची अजिबात भूमिका नाही, पण जागा हडपणं, त्याच्यावर आपला कब्जा करणं ही त्यांची नेहमीची सवय आहे. त्यांनी शासकीय अधिकारी दिनेश पैठणकर यांचं नाव देखील घेऊन धमकावण्याचा प्रयत्न केला. मला भीती आहे की ज्या प्रकारे महेश आहेरवर हमला झाला तसा हमला दिनेश पैठणकरांवर होऊ नये, कारण आव्हाडांची संस्कृती, संस्कार, विचार करमुसेपासून महेश आहेरपासून उद्या दिनेश पैठणकरपर्यंत ती पोचू नये अशा प्रकारची मला भीती आहे. त्यामुळे पोलीस खात्याने देखील योग्य ते संरक्षण दिनेश पैठणकर यांना द्यावं. शासकीय अधिकारी आपलं शासकीय कर्तव्य बजावत होता. ते पुढे जाऊन हे देखील म्हणाले की सकाळी 6:30 वाजता बैठक झाली. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना उपमुख्यमंत्री या नात्याने राज्यातील कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याकडनं ब्रीफिंग घ्यायचा अधिकार आहे. त्यामुळे ती मीटिंग झाली तर ती मीटिंग एवढ्याशा छोट्या कारणासाठी नव्हती. आपण केवळ खोटं बोल पण रेटून बोल ही ज्यांची संस्कृती आहे त्यांना ते लखलाभ. माझं स्पष्ट मत आहे की हे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत. सर्वे नंबर 31/1, 31/2, 31/3, 32/1 आणि 32/2 13,610 स्क्वेअर मीटरचं ते ग्राउंड आहे. 3 खात्यांची त्याच्यावर मालकी आहे, पाटबंधारे खातं, क्रीडा विभाग आणि जिल्हा परिषद. जर बाकी संस्थांना पैसे भरून ग्राउंड वापरायला शासन परवानगी देतं तर ह्यांनी देखील पैसे भरून ते ग्राउंड वापरावं, पण यांना फुकटच वापरायची सवय आहे. शासनाच्या मालमत्तेवर स्वतः कब्जा करायचा. आणि माझं त्यांना उघड चॅलेंज आहे, ह्या पत्रकार परिषदेनंतर 24 तासामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी. हा गुगल मॅप आहे. कावेरी सेतू इथे त्यांचं असलेलं कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचं सर्वे नंबर 111 हा सामाजिक न्याय विभागाचा नावावर आहे, मध्य रेल्वेच्या नावावर आहे.
त्यांनी हे खोडावून काढावं. मी त्यांना खुलं चॅलेंज देतो. 72 एकरचा त्यांनी उल्लेख केला, तर आज आमचा त्यांना आव्हान आहे, त्यांनी व्हाईट पेपर पोलिसांमार्फत महापालिकामार्फत सादर करावे. मी सर्व माजी सहाय्यक आयुक्त व तिथले अतिक्रमणचे अधिकारी तुमच्यासमोर उपस्थित करतो. ते 72 एकरवर चाळी बांधणारी कोण, कोणाकोणासाठी फोन केलं? ते 72 एकरवर. मग तेवढा त्यांनी काळजी आहे तर श्री समर्थ सोसायटी 60 फीट रोडवर, त्याच्या कोपऱ्यावर DP रोडच्या मध्ये त्या 72 एकरच्या जागेवर एवढा मोठा कार्यालय कोणी बांधलं आहे? लोकांनी नगरसेवक व्हावं, पण आम्ही कसं कार्यालय घेतलं? कोणाचा बंगलाचा हडप केला नाही ना. कसं कार्यालय घेतलं आहे आम्ही? त्या कार्यालयात भाडं भरतो इमानदारी चेकनी. तसं भाडं घ्या, नगरसेवक व्हायचं आहे तर एवढा मोठा. आत्ता इथून जाऊन तुम्ही बघा, 60 फीट रोड श्री समर्थ इमारतीच्या कोपऱ्यावर कोणाचं कार्यालय आहे? त्या 72 एकरवरच येतं. त्याच्या कोपऱ्यावर टर्फ क्लब पुढे कोणी बांधलं आहे? ते कोण सांभाळतं? तुम्ही जाऊन उभे राहा, तुम्हाला फोन आल्यावर कळेल कोणाचं आहे. एका बाजूला अतिक्रमण सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे त्यांना जसं परांजपे साहेब म्हणाल ना, सरकारी जागा म्हणजे माझे स्वतःची. मी पुढे काय चांगल्या शब्दात सांगितलं, स्वतःचीच. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. शासकीय सुट्ट्या सलग 3 दिवस असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट बंद होते. मंगळवार रोजी मार्केट सुरू झाल्याने शेतकरी आपल्या शेतातील माल विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर आणताना दिसत आहे. परत उद्यापासून मार्च अखेर आणि गुड फ्रायडे 1 एप्रिल पर्यंत पुन्हा मार्केट बंद राहणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी सांगितले. आज रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभरा, मका, गहू याची आवक वाढलेली होती. सध्या हरभऱ्याचे भाव घसरले असल्याने विक्रीसाठी शेतकऱ्यांना भाव परवडत नसल्याची खंत शेतकरी बोलून दाखवत आहे. 5 एप्रिल नंतर आवक वाढेल आणि भावामध्ये देखील फरक पडेल असे सभापती नरेंद्र पाटील यांनी सांगितले. PQ2 आणि मेक्सिकन डॉलर याची सगळ्यात जास्त आवक आहे. त्याच्यानंतर दादर, मका आणि गहू याची पण आता काढणी चालू झाल्यामुळे शेतकरी बांधव मार्केटमध्ये विक्रीसाठी ते आणत आहेत. मार्केटमध्ये विक्री आणत असताना आम्ही शेतकऱ्यांना एकच आवाहन करू इच्छितो. मार्च एंडिंग असल्यामुळे शेतकऱ्यांना पैशाची गरज असते आणि व्यापाऱ्यांकडे जे मोठे ब्रोकर आहेत की बाहेर त्यांना जे ट्रेडिंग करतात, तर ट्रेडिंग करत असताना तिकडनंही त्यांच्या मालाचा उठाव होत नाहीये आणि खरेदीदार जे आहेत ते मार्च एंडिंगला थांबून असल्या कारणाने शेतकरी बांधवांसाठी आम्ही एकच आवाहन करतो की मार्च एंडिंग पुरता माल धीमे गतीने काढा आणि कमी कमी याच्याने काढा. कारण माल मार्च एंडिंगला आणले असल्या कारणाने त्याला रेटही कमी मिळतोय. कारण मार्केटमध्ये फ्लो मार्केटच्या जास्त असल्या कारणाने उठाव कमी आहे वरती.
त्यामुळे थोडेसे रेटही पडून गेलेले आहेत. तर एकच मी शेतकरी बांधवांना एक विनंती करतो की एप्रिलच्या 5 तारखेनंतर मार्केटमध्ये आवक वाढवण्याची शेतकऱ्यांना मी एकच रिक्वेस्ट करतो. आता सध्या कुठली आवक आपल्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये जास्त प्रमाणात पाहिलं तर पिकी विटू आणि डॉलर, त्याच्या पाठोपाठ गहू पण निघायला सुरुवात झाला. मकाई चांगल्या प्रमाणात आवक चालू झाली आपल्या छोट्या मार्केटला. तर मी शेतकरी बांधवांना एकच रिक्वेस्ट करतो की माल आणत असताना चांगल्या प्रतीचा आणा, जेणेकरून आपल्या मालाला चांगल्या प्रतीचा भाव मिळेल. आणि एप्रिल महिन्याच्या 5 तारखेपासून जर आपण माल आणायला सुरुवात केली तर आपल्याला बाजारही चांगले मिळतील. मी नागालवाडी येथील वर्धमान दुरेसिंग पाटील शेतकरी आहे. मागील 3-4 दिवसापासून मार्केट बंद होतं. तर आज रोजी मी मार्केटला पिकी विटू हरभरा विक्रीसाठी आज आणलेला आहे. मी भाव वगैरे यावर्षी त्या मानाने कमी आहे. जवळपास 10,000चा भाव मिळाला पावता. परत उत्पादन खर्च आणि मुलांना शेतकऱ्याला राहिला असतात, परंतु भाव कमी असल्यामुळे शेतकरी थोडासा हवालदिल झालेला आहे. सुरुवातीला चांगला भाव होता, सुरुवातीला भाव चांगला होता, नंतर भाव खूप कमी झाले. 3-4 रुपये कमी झालेले. किती आपलं मला तरी 4 एकरमध्ये फक्त 16 क्विंटल हरभरा यावर्षी आलेला आहे. उत्पादन खूपच कमी झालेलं आहे. हो, 3 दिवस मार्केट बंद होतं. तर काही वेळा दर बी नाही आहे हरभरा. काय आणलंय हरभरा? मोठा पिकी विटू आणलेला आहे. भाव वगैरे भाव कमी आहे. काय म्हणजे शेतकऱ्यांना परवडत नाही. परवडत उतारा बी खूप कमी वाटतोय ना. कमी आहे. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.